विद्यार्थी चुनौतियां स्वीकार करने के लिए मजबूत बने, इस उद्देश्य से कर्तव्य विद्यार्थी का सम्मान माता का उपक्रम मोहगांव देवी के महात्मा ज्योतिबा फुले हाई स्कूल में चलाया जा रहा है। ग्रामीण क्षेत्र की माध्यमिक शाला जून महीने में शुरू हुए हैं। पहला शिक्षा सत्र संपन्न होकर दीपावली के बाद दूसरे सत्र की शुरुआत हुई है। कक्षा 10वीं की परीक्षा 1 मार्च से शुरू होगी। नियोजन के अनुसार शिक्षक पाठ्यक्रम पूर्ण करने को प्राधान्य दे रहे हैं। दिसंबर से कक्षा 10वीं व कक्षा 12वीं की परीक्षा शुरू होने वाली है। विद्यार्थियों को परीक्षा के संदर्भ में समस्या निर्माण न हो, इसके लिए महात्मा ज्योतिबा फुले हाई स्कूल ने कर्तव्य विद्यार्थी का सम्मान माता का उपक्रम चलाया है। विद्यार्थी स्वयं अध्ययन करे, विद्यार्थी सक्षम बने, माता के सम्मान के लिए विद्यार्थी स्पर्धा में सहभाग ले। इसके लिए स्पर्धा ली जा रही है, जिसमें प्रथम मेधावी विद्यार्थी की माता को साड़ी चोली, दूसरे मेधावी विद्यार्थी की माता को शाला द्वारा कंबल दिए जाएंगे। विद्यार्थी को हाथ की घड़ी भेंट दी जाएगी। टेस्ट सीरीज के तहत 9 वर्ष से कॉपी मुक्त परीक्षा आयोजित की जा रही है। इस उपक्रम के लिए मुख्याध्यापक राजू बांते, परीक्षा प्रमुख हंसराज भड़के, हेमराज राउत, शोभा कोचे, गजानन वैद्य, हितेश सिंहपुरे, गोपाल मडामे, लीलाधर लेंडे, मोहन वाघमारे, श्रीहरी पडोले आदि सहकार्य कर रहे हैं। माझे पूर्ण नाव स्नेहा सुरेश चोकुले, मी इयत्ता 10वी शिकत आहे। आमच्या शाळेमध्ये 11 डिसेंबर पासून सराव पेपर सुरू करण्यात येतात। त्या परीक्षेमध्ये आम्ही जिद्दीने अभ्यास करतात आणि आईचा मान सन्मान व्हावा म्हणून आणि आईला साडी मिळावी म्हणून आम्ही जिद्दीने अभ्यास करतात आणि हा कार्यक्रम खूप कॉपी मुक्त पद्धतीने राबवला जात आहे आणि याचा फायदा आम्हाला बोर्डाच्या परीक्षामध्ये होईल। आमच्या शाळेमध्ये 5 सराव घेण्यात येत आहेत। त्यामध्ये 90+ जे विद्यार्थी गुण घेणार आहेत त्यांच्या आईच्या व त्यांचा पण सन्मान करण्यात येणार आहे आणि हे कॉपी मुक्त परीक्षा घेण्यात आमच्या शाळेत येत आहे। त्यामुळे आम्ही जिद्दीने अभ्यास करत आहोत। माझे नाव किरण संजय वाडी भस्मे, राहणार मोहगाव देवी। माझा मुलगा महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मध्ये शिकत आहे आणि या शाळेमध्ये कर्तृत्ववान विद्यार्थ्याच्या आईचा सन्मान ही संकल्पना राबवित आहे आणि या संकल्पनेचा आवड निर्माण व्हावी आणि या मुलाने माझ्या आईचा सत्कार व्हावा यासाठी जोमाने अभ्यास करत आहेत मुले आणि हा चांगला उपक्रम आहे। त्यांच्यामुळे त्यांचा सुद्धा नाव उंचावेल आणि त्यांच्या शाळेचं सुद्धा नाव उंचावेल आणि त्यांच्या शिक्षक वृंदांचा नाव उंचावेल अशी मुलांच्या मनात जिद्द निर्माण झालेली आहे। आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवंत आहेतच, पण ते सराव करू शकत नाही, म्हणजे नियोजनबद्ध त्यांचं काम नाही आहे। विद्यार्थ्यांनी नियोजन करावं स्वतःचा आणि स्वयं त्यांनी करावं। यासाठी आपण हे सराव परीक्षा घेतोय मागील 9 वर्षापासून आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांनी जोमानं गतिशील क्रियाशील व्हावं आणि अभ्यास करावा। यासाठी विद्यार्थ्यांसकट आईंना आपण त्यांना भेट देतोय। कर्तृत्व विद्यार्थ्यांचा आणि सन्मान आईचा या उपक्रमातून आईचा सुद्धा आपण सन्मान करतोय। यामुळे काय झालं की परीक्षा आपण घेतोच आणि त्यामुळे त्यांचा सराव वाढतो, अभ्यासही करतात आणि त्या अभ्यासामुळे त्यांचा जो ताण असतो परीक्षेच्या पहिल्या दिवशीच्या बोर्डाच्या, तो अतिशय म्हणजे तणावरहित मुलं असतात आणि आपण त्या बोर्डाच्या परीक्षेत 6वी परीक्षा आपण देतोय असं त्यांना जाणवते। त्यामुळे आमचा जो विद्यार्थी आहे तो कुठेच मागे पडत नाही, तणाव विरहित परीक्षा तो देतोय आणि ज्या सराव परीक्षामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण झालेली आहे आणि या उपक्रमाचा असा आम्हाला फायदा झाला आहे की आम्हाला निकाल आधीच कळतोय की मुलं किती निकाल देणार, बोर्डात किती निकाल येणार। त्यामुळे आम्ही हा उपक्रम राबवते 9 वर्षापासून। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।